जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपण रब्बी हंगामातील जे आपल्याला घरगुती खाण्यासाठी जे धान्य लागतं, गहू असेल, हरभरा असेल किंवा बाजरी वगैरे, आपण जी उन्हाळी बाजरी घेतो त्यासाठी शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ बनवत आहे। कारण की आपल्याला पिकामधून सर्वात जास्त शरीराला पाहिजे त्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फायबर थोड्या प्रमाणात, त्यासोबतच शेतकरी बंधूंनो धान्यामधून आपल्याला खूप काही प्रकारचे खनिज आणि जीवनसत्व लागते। तर हे पिकामध्ये कसे बनतात आणि ते बनण्यासाठी पिकाला कोणते घटक लागते, कारण की पिकाला वेगवेगळ्या प्रकारचे आपण खनिज देतो, पण त्या खनिजामधून आपल्याला शेतकरी बंधूंनो झिंक ह्या खनिजाची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते। आणि सर्वात महत्त्वाचं सध्याच्या घडीला जेवढे NPK आपण देतो त्यासोबतच वर्षानुवर्षे आपण जमिनीमध्ये पिके घेऊन जमिनीमधील सल्फर आणि झिंकची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। कारण की तुम्ही कुठेही माती परीक्षण केलं तर माती परीक्षणामध्ये एकच अहवाल समोर येतो की तुमच्या जमिनीमधलं सल्फर कमी झालं आणि झिंक कमी झालं। सोबतच शेतकरी बंधूंनो याची मात्रा आपल्याला वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा वरून डोस देणं गरजेचं आहे। शेतकरी बंधूंनो हरभरा पिकामध्ये किंवा गहू पिकामध्ये जर आपल्याला झिंक या खताचा डोस देणार असेल तर त्याचा फायदा काय होतो आणि आपल्याला ते कशा पद्धतीने कार्य करतं। शेतकरी बंधूंनो झिंकच्या कमतरतेमुळे पानामध्ये क्लोरोफिल बनत नाही। पानामध्ये क्लोरोफिल बनत नाही म्हणजे पानामध्ये हरितद्रव्य बनत नाही। जर पानामध्ये हरितद्रव्य बनत नसेल तर पाने हिरवीगार राहणार नाही। पाने हिरवीगार नसली तर पानामध्ये जे काय कार्बोहायड्रेट्स तयार होतं ते तयार होत नाही। सोबतच अॅमिनो ॲसिडची निर्मिती होती त्याच झिंक आणि सल्फरमुळं। तर शेतकरी बंधूंनो त्यासाठी आपल्याला अॅमिनो ॲसिड, जेव्हा खूप काही अॅमिनो ॲसिड एकत्र येतात त्यावेळेस प्रोटीन तयार होतं आणि प्रोटीन निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला या खताची गरज आहे। शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ते पिकामध्ये असेल तर शरीराला भेटेल, त्यासाठी शेतकरी बंधूंनो झिंक या खताचा आपल्याला पिकाला देणं गरजेचं आहे। ज्या प्रकारे आपल्याला NPKची गरज असते त्याच प्रमाणात आपल्याला झिंक द्यावे लागेल। जर आपण दिलं तर पानामध्ये क्लोरोफिल तयार होईल। क्लोरोफिल तयार झालं म्हणजे पानामध्ये हरितद्रव्य तयार होतं। हरितद्रव्य तयार झाल्यामुळं आपल्याला पानामध्ये कार्बोहायड्रेट्स तयार झाल्यामुळं ते फळाला भेटतं। सोबतच शेतकरी बंधूंनो झिंकमुळं पिकाला पांढऱ्या मुळांची वाढ होते, पिकाची जोमदार वाढ होते। त्या जमिनीतील जे काय अन्न घटक असेल ते मुळांची वाढ झाल्यामुळं पिकाला उपलब्ध होते। शेतकरी बंधूंनो सोबतच झिंकमुळं जे काय जमिनीमध्ये हार्मोन्स असेल, ॲक्झिन असेल, सायटोकायनिस असेल, हे सुद्धा पिकाला उपलब्ध होतात। शेतकरी बंधूंनो त्यासोबतच जे काय एन्झाईम निर्मितीसाठी सुद्धा पिकाला खूप मोठ्या प्रमाणात याची गरज असते। झिंक मुळं आपल्याला दाणेसुद्धा भरतात, कणसंसुद्धा चांगल्या किंवा दाण्याची साईज वगैरे वाढते, वजन वाढते हरभरा पिकामध्ये। त्याच्यामुळं आपल्याला ते जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन निर्मिती गव्हामध्ये सुद्धा दोघातही कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त राहतं, जेणेकरून